बरं मला एक विचारायचं आता हे शिजेपर्यंत, गोव्याहून पाहुणा आला म्हणलं की आम्हाला असं वाटतं काहीतरी कोलंबी फ्राय देईल, पापलेट, सुरमई मसाला, तुम्ही तर भोपळे आणि वांग्यावरती आलात. हे कसं काय, हा पदार्थ का दाखवा असं वाटला? गोवा म्हटलं की लोकांना फिश हेच माहिती आहे, फिश किंवा फेनी. ह्याच्या व्यतिरिक्त गोव्याच्या बाहेरच्या लोकांना जास्त करून माहिती नाही. जे सारस्वत ब्राह्मण होते त्यांनी ही डिश आणली गोव्यात, आणि त्यांनी रेस्टॉरंटमध्ये वगैरे अशी कधी पब्लिश केली नाही. सो त्याच्यामुळे ती घराघरात राहिली आणि ती टेस्ट ऑथेंटिक राहिली. त्याच्यात काही चेंजेस झाले नाहीत. म्हणजे ही हॉटेलवाली रेसिपी नाहीये, तो गोव्याच्या घरातल्या लोकांची रेसिपी आहे, जी घराघरामध्ये होत ती खतखदे. बरं तोपर्यंत मसाला वगैरे काही करायचं? आपल्याला आता ह्याची पेस्ट करून घ्यायची मिक्सरला ना. हो. आता काय ह्याच्यात हळद जाणार. बर पुरे. हा, ह्या रेड चिली ह्या रंगाच्या आहेत का तिखटाच्या आहेत? तिखटाच्या. बर ठीक. त्याच्यामुळे बेतानं घाला, नाही तर खदखदचं फदफद होईल. आणि ह्याच्यामध्येच काळी मिरी पण जाणार. काळी मिरी. बस बस पुरे का? तुमच्या 5 स्टार मध्येच फक्त हेल्पिंगला माणसं असतात असं काही नाही, आमच्याकडे सुद्धा आहे. या जरा, ते मला मदत करतात. मी आता रॉ मटेरियल त्यांना देतो, ते छान पेस्ट करून आणणार. ओके, येस, थँक्यू. चांगली करा. हा, याला 2-3 शिट्ट्या आलेल्या आहेत. आणि मगाशी जे आपण पेस्ट करायला पाठवलं होतं मिश्रण, ते तयार आहे. प्लीज घेऊन या पटकन. थँक्यू सो मच. गौरव शेठ स्वयंपाक करताना हसत खेळत केला पाहिजे असं मलाही वाटतं. त्याच्यामुळे मी खूप टाइमपास करत असतो, मला मजा येते. अरे वा, भाज्या छान शिजल्यात. बघा बरं, चेक करून घ्या. चेक करा, चेक करा. अरे क्या बात आहे गौरव शेठ. मेन गाजर, कारण गाजर शिजायला वेळ हो, नाहीतर प्रेक्षक म्हणतील आम्हाला यांनी रेसिपीच्या नावाखाली गाजर दाखवलं. येस, सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत. मस्त. जरा बघा काय रंग आलाय हळदीचा. ओ माय माय. आता काय करायचं पुढे? आता आपल्याला ही पेस्ट घालून घ्यायची. सगळी टाकायची? हो हो, घाला. मस्त. खदखदे अस्सल गोव्याची ही डिश आहे. प्युअर व्हेज आहे. जे नॉनव्हेज खात नाहीत पण त्यांना गोव्याची तर चव हवी आहे, अशा सगळ्या खवय्यांसाठी एक नंबर रेसिपी. आता काय घालायचं पुढे? आता यामध्ये हे मेन इन्ग्रेडियंट त्रिफळा घालतो. त्रिफळा नाही, जास्त नाही. जास्त नाही. मला वाटलं एक मूठभर घालायचं. नाही, 4 ते 5, कारण त्याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो. अच्छा, म्हणून 4 ते 5 इनफ होतं. पुरे. बस बस. आणि मीठ थोडस. बर, मीठ जरा बघून घालायचं, कारण आपण शिजवताना घातलंय. येस. आता हे त्रिफळा एवढा कमी घालायचा? हो, कारण त्याचा फ्लेवरच तेवढा स्ट्रॉंग असतो म्हणून. मला वाटतं रेसिपी तयार झाली. हो, झाली. अरे क्या बात आहे जीडी भाई. आता फक्त 2 ते 3 मिनिटं फक्त उकळी येऊ द्यायची. येस, कारण तो मसाला जो आपण बनवलाय तो पण शिजला पाहिजे. सो त्या रिझन साठी. आणि बरं आता ही खदखदी जी आहे हे खायचं कशा बरोबर? हे गोव्यात तरी पांढरा भात, व्हाईट राईस त्याच्यासोबत खातात. कमाल. किंवा गोव्यातली लोक पाव, गोव्याचा पाव फेमस आहे. हो का? पावासोबत पण खातात. बरं मला एक सांग, आता ह्याला उकळी पर्यंत आपण जरा गप्पांची पण उकळी बारीक करूया आपण. बारीक करतो ना. हा. आता तू युके मध्ये होता का US ला होता. US मध्ये. मग तिकडच्या अमेरिकन लोकांना आपल्याकडचा काही तडका, कोल्हापुरी, गोवा वगैरे काही? एक क्रिसमस पार्टी होती. आमच्या शेफनी आम्हाला सांगितलं की तुमच्या ओरिजिन्सचे डिश बनवा म्हणून. सो मग माझ्या मित्रांनी बटर चिकन केलं होतं, पण मी अख्खा मसूर खायला घातली होती. अरे बाबा. अख्खा मसूर आणि व्हाईट राईस, आणि त्याच्यासोबत मी तूप मागून घेतलेलं, आणि त्यांना मी अख्खा मसूर, भात आणि तूप कसं खायचं ते फक्त सांगितलं, आणि त्यांना ती टेस्ट खूप आवडली होती. कमाल. मला पण अख्खा मसूर भात फार आवडतो. पण ग्रेट, म्हणजे तू फक्त त्यांचंच घेऊन नाही आलास तर आपलंही त्यांना देऊन आलास. हे फार महत्वाचं आहे, कारण फूड कल्चर एक्सचेंज होणं हे फार महत्वाचं आहे. उकळी पुरेशी आलेली आहे. आता भाताबरोबर खदखदे खायचे आहेत. 1 पॅन रेसिपी आहे. सगळ्या भाज्या पौष्टिक. पोरांना खाऊ घाला, म्हाताऱ्यांना खाऊ घाला, बायकांना खाऊ घाला, पुरुषांना खाऊ घाला, सगळ्यांना खाऊ घाला. हो की नाही? आज आम्ही हसतमुखाने स्वयंपाक केलेला आहे. तुम्ही पण तसाच करा. आनंदाने लिहून घ्या. गोवन म्हणजे अगदी अस्सल गोव्याच्या रेसिपीसाठी लागणार, म्हणजे खदखदेसाठी लागणारं साहित्य आणि कृती. खदखदे. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 30 मिनिटे. 3 ते 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य:
भाज्या आवडीनुसार 1 मोठी वाटी गाजर, वांगी, रताळं, भोपळा, शेवग्याच्या शेंगा, कच्ची केळी, बटाटा, काश्मीरी मिरची 5 ते 6, भिजवलेली तूर डाळ 1 वाटी, ओलं खोबरं 1 वाटी, लाल तिखट 1 चमचा, हळद 1 चमचा, कोकम 5 ते 6, त्रिफळ 5 ते 6, काळी मिरी 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम सगळ्या भाज्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्या. आता एका कुकरमध्ये थोडं पाणी घाला. त्यात भिजवलेली तूर डाळ, चिरलेल्या भाज्या, हळद, मीठ आणि कोकम घालून भाज्या पाण्यात बुडतील एवढं पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्या. एका बाजूला मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, हळद, काश्मीरी मिरची, काळी मिरी आणि पाणी घालून वाटण तयार करून घ्या. एकदा सगळ्या भाज्या शिजल्या की त्यात तयार केलेलं वाटण घाला आणि एकत्र करून घ्या. त्यात त्रिफळा घाला आणि मीठ घालून उकळी येऊ द्या. खदखदे भातासोबत सर्व्ह करा. बरं, खदखदे तयार झालेला आहे. आता गोव्याचा पदार्थ आहे म्हणल्यानंतर नुसताच पदार्थ काहीतरी त्याच्याबरोबर थोडं काही पाहिजे की नाही? हा, त्याच्यासोबत गोव्यात एकतर जेवणासोबत किंवा जेवणानंतर एक तिवळ नावाची एक ड्रिंक असते. काय? तिवळ. सोलकढी कशी आपण तिवळ तिवळ हा तिवळ. हा, अच्छा. ती ड्रिंक ॲज अ डायजेस्टिव्ह ड्रिंक पण म्हणू शकतो, कारण आपण गोव्यात फिश खातो, राईस खातो, सो पचनासाठी जरा डिफिकल्ट असतं. ठीक आहे. सो डायजेस्ट लवकर होण्यासाठी ती तिवळ ही ड्रिंक बनवतात. वा वा, म्हणजे पोटातली खदखद शांत करण्यासाठी हो. तिवळ. हो, ठीक आहे. म्हणजे आज आम्ही तुम्हाला गोव्याचे 2 पदार्थ दाखवणार आहोत, एक खायचा एक प्यायचा. हो की नाही? येस. लागणारं साहित्य सांगा. कोकम, कोकम आगळ, कोथिंबीर, गुळ पावडर, हिंग आणि लसूण, मीठ, मिरची. लय भारी. चला, कोकम पण आहे आणि कोकम आगळ पण आहे. हो. तिवळ काय जरा गार असतं काय, कसं असतं? हे थंडच पितात. बरं. हा. पण तिखट दिसतंय थोडं. तिखट नाही, एवढं तिखट नसतं. नाही, मिरच्या ठेवल्या एवढ्या? ते 2च घालायचे असतात फक्त. असं होय? क्वांटिटी जास्त. मिरच्या तुम्हाला 2. कोल्हापूरच्या माणसाला 2च म्हणायला काय जाते, आम्हाला एका बीनं सुद्धा होतंय. ठीक आहे, चला. तिवळ करायसाठी काय करायचं? त्यासाठी एक भांड घ्यायला लागेल आपल्याला. अरे बापरे, हे वेगळंच काहीतरी आणलंय तुम्ही. काय हे? हे नक्की तिवळ करायचंच भांड आहे का? हो. ओके. आता हे कोकम त्याच्यात गरम पाण्यात घालून हे थोडा वेळ ठेवायला लागतं, तेव्हा त्याचे ज्यूस बाहेर निघतात. कोकमचा ज्यूस बाहेर निघतो. बर. जर आपल्याला पटकन हवं असेल तर आपण त्याच्यात कोकम आगळ मिक्स करतो. बर, मग आता काय करायचंय? तर आपण कोकम आगळ मिक्स करूया त्याच्यात. कोकम प्लस कोकम आगळ. ठीक आहे. मस्त कलरफुल आहे हा सरबत. हो. आता लसूण ठेचायचा. हो. एक मात्र नक्की, तुम्ही माझ्यासाठी तरी बरं का, हा. की इथून पुढे गोव्याला गेल्यानंतर मी काय खाणार हा. किंवा कुणाच्या घरी जर गोव्याला गेलो तर काय मागणार, हा. याच्यामध्ये 2 व्हेज आणि चांगल्या वेगळ्या पदार्थांची तुम्ही भर घातली. हो. एक खदखदे आणि दुसरं तिवळ. तिवळ. कारण हे पदार्थ मी तरी गोव्यात जाऊन कधी खाल्ले नव्हते. आपल्याला पाणी लागेल. बर. क्रश केलेले लसूण, मिरची 1 चिरून घेतले. जीडी भाई, तुम कुछ अलग बना रहे हैं? मस्त लग रहा है देखने को. मीठ, हिंग. कच्चा असाच? हो. अरे बाबू, एवढा हिंग? आणि गुळ. ढवळिंग अँड ढवळिंग अँड ढवळिंग अँड ढवळिंग. हो. मग थोडंसं कोथिंबीर आत्ता घालायचा आणि नंतर गार्निशिंगच्या वेळेला आणखी घालायचा. हो. झालं तयार? हो. अरे काहीच हे नाही थोडा करायला. वेळ ह्याला ठेवायला लागेल. 5 ते 7 मिनिटं ठेवून फ्रीज मध्ये. हो, फ्रीज मध्ये. आणि त्यानंतर मग आपण हे पिऊ शकतो.